करून त्याच्या स्वरूपाचं वर्णन, त्याचे वस्त्र, त्याच्या अंगाचे अलंकार, त्याच्या पायातले छोटे छोटे घुंगाचा नाक, त्याच्या शोभेचा आकार, त्याच्या अवयव वगैरे नाना रूपाचं चिंतन करून आपल्याला ते समजून घ्यायचे आणि पुढे पुढे जायचंय. आपण ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा बुद्धीचा प्रवेश होतो तर मनाला ज्ञान होत आणि अज्ञान संपत. हा ज्ञानेश्वरी वाचण्याचा उद्देश आहे, ऐकण्याचा, चिंतन करण्याचा एक फलभाग. तसं जेवण केलं की तृप्ती होती आणि अंगशक्ती येते. तर अन्न नसेल तर हालचाल बंद होते, जीव गळून जातो. तसं ज्ञान नसेल तर बुद्धी गळून जाते. त्याने समजत मी कोण आहे, काय आहे. तिला ती जागी होत नाही किंवा तिला ईश्वराची जाणीव होण्याकरता वेदांताचा विचार खूप समग्र आणि खूप छान आहे. बुद्धीला परब्रह्माची प्राप्ती करून घेणं हे म्हणणं पण तितकंस बरोबर वाटत नाही, कारण ते स्वयंसिद्ध ब्रह्माचं आहे, ती देह नाहीच आहे. पण आपली बुद्धी तेवढ्या बोधात नसती, वेदात नसती, त्यात संसारात असते. व्यवहाराला तिने धरलेलं असतं, बुद्धीनं व्यवहाराला धरलेलं असतं. ती परमात्म्याशी समरस नसते, कारण तिला अद्वैताचं ज्ञान नाही, संतांची संगत नाही, वेदाचा बोध नाही, आयुष्याचा तप नाही. म्हणून तिला मी कोणी कळत नाही. म्हणून माऊलींचा अवतार झाला आणि त्याने ज्ञानेश्वरी लिहिली. 700 श्लोकाची 9000 ओवी झाली आणि त्यानं जीवाला मुक्ती दिली. त्या ओवीनं ज्ञानेश्वरीनं जीवाला मुक्ती दिली आणि बद्धता म्हणजे दुःख संपला. दुःख केव्हा संपत आणि ज्ञान कधी होत. अज्ञान कसं त्याचा क्षणात त्याचा विलय होतो हे ज्ञानेश्वरी आल्यावर कळतं. ज्ञानेश्वरीचं कळाल्यावर, वाचल्यावर, तपस्या केल्यावर ज्ञान होतं आणि अज्ञान जातं. आणि ज्ञानेश्वरी सांगताना प्रथम गणेशाचं वर्णन केलं, त्याला नमस्कार केला आणि त्याच्या शरीराच्या आकाराचं वर्णन केलं येतं. चंडादंड सर्व महासुखाचा. फार सुंदर आहे, आपण जेवढं वर्णन करू शकत नाही, पण प्रयत्न आणि परमेश्वर असतो म्हणून थोडं चिंतन करत चालायचं आणि माऊलीला नतमस्तक होऊन ब्रह्मभाव जागा होण्यासाठी देवभाव टाकण्याला श्रवण करायचं. आपला संबंध देहाशी आहे हे सगळ्याला माहिती आहे, परमात्म्याशी संबंध नाही हे पण कळते, पण कळून वळत नाही हे आपला दोष आहे. की माझा संबंध देहाशी, जगताशी, मी आत्मबोधात राहू शकत नाही, मी देहातून निघू शकत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. माहिती कधी सांग. हो माऊली. प्रत्येक जण भक्ती करतात, कर्म करतात, तीर्थ करतात, जे ज्यांना करायचं ते करतात, ते त्याच्या मतीनुसार करतात. पण ज्ञान संपादन करणं आणि फार कठीण आहे, ते करणं अवघड आहे. तीर्थयात्रा तुम्हाला काल सांगितलं संध्याकाळी पंचकरणामध्ये, मी कोण कवा कळतं. तीर्थानं कळतं का, कर्मानं कळतं का, पूजेनं कळता, कशाला कळतं मी कोण. होता कडे प्रश्न कालचा, बायका नव्हत्या काल कुणी. हो माऊली. हो हो माहिती. 2 दिवस नसले की बायका बेधुंद फिरते, त्याला कोण श्रवण सुटूच नाही. आता मी थोडस फिरायला पर्याय नाही, मला जावं लागतं. तळमळ कसे तळमळ परमातात असं. आता आपण पहिल्या अध्याय पुन्हा 18 चिंतन सर्वांनी केलं, पण आपण डबल ज्ञानेश्वरीकडे आलो, कारण ज्ञान सहज एका चिंतनातून आपल्याला मुक्ती भोगता येत नाही, सक्ती त्यागता येत नाही, विरक्ती प्रगट होत नाही आणि अनुभूती येत नाही. माऊलींचं ज्ञान हृदयात थांबत नाही आणि अज्ञान संपत नाही. वृत्ती देहाला टाकत नाही आणि भगवंताला धरत नाही. जोपर्यंत वृत्ती भगवंताला धारण करते तर ब्रह्मभाव जागा होतो आणि देहाकडे येते तर देहभाव जिवंत राहतो. तो जीवात्मा मी परमात्मा आहे असं न जाणता मी देह असं मानतो, त्याला अज्ञान वेद म्हणतो. हो माऊली. साष्टांग दंडवत. सहज
जो बोध गणेशाला नमन करून आणि गणेशाच्या निरनिराळ्या अवयवाचं वर्णन कसं केलंय आणि अद्वैताला आरंभ करताना विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून माऊली पुढे सर माऊली कसं सरकले ऐका की जेव्हा कोणताही मंगल कार्य करतो तर गणेशाचं वंदन गणेशाचं पूजन करतो. लग्न असू दे, आपण घरात गणपती काढतो आणि मग ते लग्न लावतो. आता हे लग्न शिवाशिवाचं आहे म्हणून त्याला गणेशाचं रूप वंदन करून पुन्हा आपल्याला त्या अद्वैताकडे जायचे, परमात्म्याला पाहायचे. तुम्हाला एक सांगते, नीट ऐका की 2 दिवस मला माझा जीव असा प्राण दत्ता वाचली तर त्याची ती आहे अष्टादश पुराणे माऊली झाली ती 10वी ओळी. 8 तुम्ही काय म्हणत बोला. इथं व्यासादिकांची मती, व्यास हिंदू धर्माचे आपले सगळे शास्त्र पुराण त्यांनी लिहिलेले, त्यांची मती काय बुद्धी तेच मेखळा मिळविती. मेखळा म्हणजे गणेशाच्या कमरेला बांधलेला शेल, तो खाळपणे झळकती पल्लव झडका. तो खाळपणे झळकती म्हणजे तो शेलाचा कमरेला बांधलेला मेखळा, तो कसा असा त्याचे पदरे एकूण एकूण असे झळकायले. त्या पदरामध्ये एक रत्न जडीत असे कुंदन बसवलेले म्हणजे 6 दर्शनकार त्याच रूपक केले. गणेशाच्या कमरेला बांधलेला शेला मेखळा ते 6 दर्शनकाराचं मत आहे. नाना पदराचे एक एक पदर एक दर्शनकार आहे. त्या पदराला या पदर इकडे तिकडे, इकडे 3 पदर इकडे 3 पदर. हे व्यासादिकाची मती म्हणजे व्यासाच्या बुद्धीतून निघालेले 6 दर्शनकाराचे नाना रूपाचे मत. दर्शनकार 6 मत सांगतात, त्याला षट दर्शनकार म्हणते, शास्त्रकार म्हणतात. ते तर्क आणि वितर्क करतात. ते दर्शनकार आहेत ते व्यासादिकाच्या बुद्धीतून प्रगट झालेले आहेत आणि त्यांना तो कमरेला बांधलेला शेला आहे आणि ते शेल्याचं तलम सूत म्हणजे चकचकीत शुभ्र आणि सुंदर रत्नजडित त्याच्यावर दीर्घवाल बसवलेली त्याची डिझाईन अलंकार आहे. नाना रंगानं तो शेला त्याच्या कमरेला बांधलेला आहे. आता बांधलेला म्हणजे तो कमरेतून सरकत नाही, म्हणजे त्यांचा जो तर्क आहे त्याच्यातून ते सरकत नाहीत. तर शास्त्रकार आहेत ते दर्शनकार. पुढच्या ओळीत येणार तुम्हाला मी सांगताना. आणि तो शेला त्यांच्या कमरेला बांधलेला आहे म्हणून ते म्हणतात की व्यासादिकांची मती बुद्धी तेच मेखळा मिरवती. मेखळा म्हणजे शेला, चोखाळपणे झडकती पल्लव सडका. तो शेला गणेशच्या कमरेला बांधलेला आहे. चला, कळालं का नाही अजून? हो माऊली कळालं. पल्लव सडका म्हणजे काय बाई? पल्लव सडका त्याचे पदर शेला बांधलाय, इकडचे एक गाठ, इकडचा एक शेंडा, इकडचा एक शेंडा. त्या शेंड्याला पदर त्याच्या आलं नाना नाना, त्याला पल्लव सडका म्हणतात. पदर इकडचे शेल्याचे बांधलेला इकडचा भाग, बांधलेला इकडचा भाग. बांधलेला भाग तर कळतो की नाही? हो माहित. हो, पल्लव सडका म्हणजे त्याचे पदर. इकडचे 3 पदर, तिकडचे 3 पदर. हे 6 दर्शनकार आहे. हे दर्शनकार व्यासांच्या बुद्धीचे मत आहेत, तिथून त्याने प्रगट केलेले. अशा दर्शनकार त्यांचे प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न. कोणी काय मांडलं, तुम्हाला विचार सागर झाले तर बोलून काय फायदा माझा? नाही शिकवत हे ज्ञान, म्हणून मागच म्हणले मी. आणि काल संध्याकाळी दर्शन घेतलं तर पाठ तर 10-15 बाया. 6 दर्शनकार, त्याचं नाव 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद. त्याच्यामध्ये 6 दर्शनकार घेतले. तर देखा षडदर्शनी मनपती, तो 6 दर्शनकार कोण कोण आहे? ते भुजांची आकृती, ते गणेशाच्या हाताची आकृती आहे. इकडं 3 इकडं 3. हे 6 शास्त्रकार म्हणजे गणेशाचे बाप. ते भुजांची आकृती म्हणून संवादे धरती आयुधे हाती. विसंवाद धरती, जो संवाद आहे त्यांचा. काय कोणी शास्त्रकारांना काय सांगितलं? तो संवाद. मग त्या संवादामध्ये
जो संशय येतो आपल्याला, पटत नाही. सांगताना त्यांचं मत काय सांगितलं, त्यामुळे त्याला तर पटण्याचा संशय येतो. आणि त्या संशयाचा छेद करण्यासाठी प्रत्येक हातातलं शस्त्र त्या संशयाचा छेद करून ते तुम्हाला दर्शनकार त्यांचं मत पटवून देतात. आणि ते बुद्धीला मत पटतं. त्यांचं म्हणून म्हणतात वसुमादे धरती आयुधे हाती. आयुधे म्हणजे 6 हातात धरलेले 6 शास्त्र, 6 मत आणि 6 शास्त्रकार. त्यांना सांगितलेलं त्यांचा संवाद आणि ते बुद्धीला पटत नसत आलेला संशय, त्याचा छेदन करणारे नाना रूपाचे शस्त्र, ते हातात धारण केलेला गणपती बाप्पा. कांत संध्याकाळचा पाठ सुरू केलाय. आता तुम्हाला मी सांगितलं 6 शास्त्रकारांचे तर्क वितर्क असतात. ते म्हणतं माझं मत आहे, ते म्हणतं त्याचं मत, ते फोडून टाकलं माझं ऐका, ते त्याचं फोडतं, ते म्हणतं माझं ऐका. तर्क वितर्क हे 6 शास्त्रकाराचे मत येतं, पण ते वेदांताला अनुसरून बोलतात. शेवटी तिथपर्यंतच येतात, पण भांडतात ते एकमेकाला. ते म्हणतं माझं करते, म्हणतं माझं करते, म्हणतं माझं करते, म्हणतं माझं करत, खंडन असे. मग त्यांना काय सांगितलं की तरी तर्क तोच फरशू. गणपतीच्या हातातला उजव्या हातातला जो उंच असतो मध्ये आडवेस असते तो फरशू म्हणतात. मग तो तर्क काय आहे, गणेशाच्या हातातला फरशू आहे, त्याचं नाव फरशू आहे, त्या अस्त्राचं नाव. नीती भेद अंकुश, एक हातात अंकुश आहे डाव्या हातात. नीती भेद अंकुश, तो अंकुश त्या भेदाला समाप्त करून अभेदाला प्रगट करणारा गणेशाच्या हातातलं शस्त्र आहे. नीती भेद अंकुश. छान माऊली. इतकं सुंदर आहे. तुम्हाला सगळंच म्हणलं की मी फक्त बाईहून अडकले जरा, नाहीतर चंद्रभागेच्या तिरी नाही इंद्राणीच्या तिरी लावून जाऊ. वेदांत तो महारसू. मोदक मिळवे हातात गणपती बाप्पा मोदक खातात, ताट असतो हातात, मोदक घेतात येतात आणि गणपती बाप्पाने एकच मोदकाचा नैवेद्य दाखवतो. पण तो मोदक म्हणजे जर काय म्हणलं तर परमानंद येते, तो त्याच्या हातातला मोदक म्हणजे परमानंद प्राप्त करणारी ती मोदकाची आकृती करून दाखवली. मोदक म्हणजे आनंद आहे. मोदक ह्याचा अर्थ आनंद. वेदामध्ये परमानंद तो त्या रूपाने हातात घेतलाय, मोदक रूपाने. पर्यंत का मोदक करताना असं कधी नाही हो माऊली. 21 मोदक आहेत, 21 मोदक आहेत, गणपतीला आवडते. मग तांदळाचे करा, पूर्णाचे करा आणि बाकराचे करा. पण बुद्धीतला अज्ञानाचा बाकर कुणी समाप्त करा नाही करता. पण बाकर कोणता आहे, प्रपंचाचा, देहाचा, वासनेचा बाकर भरलाय, तो मोदक नसतो. इथं बुद्धीमध्ये आनंद परमानंद प्रगट होतो, तो मोदक आहे. आणि तो मोदक म्हणजे वेदांत आहे. वेदांत महारसू, मिरवीत असे महारस आहे तो. त्याचा रसच नाही कुठं जगात. आणि तो मिरवायला गणपती पाहतात घेऊन. किती छान माऊली. किती सुंदर माऊली, खूपच सुंदर. आणि हा आनंद तुम्ही आम्हाला रोज खाऊ घालता माऊली. हा मोदक तुम्ही रोज खाऊ घालता आमच्या बुद्धीला, हा रस रोज देता. एवढं भाग्य आमचं माऊली. रोज आपण त्या मोदकातला स्वाद घेतो, रोज परमानंदाचं चिंतन असते आपलं. चला आता 11वी झाली. वेदांत तो महारसू. वेदांताचा परमानंद प्राप्त करणारा जो मोदक आहे, त्याच्यातून जो परमानंद मिळतो. मोदक म्हणजे आनंद, मादक म्हणजे मस्ती. मादक काय माजले म्हणतो आपण त्याला, काय माजले ते मादक. आणि हा मोदक, कळाला का? हो माऊली. हो मादक मोदक म्हणजे तिथून शब्द बोललेले बरं का, लक्षात घ्या. हो माऊली. तिथून शब्द. वेदांत तो महारसू मोदक मिळवे, तो मिळवतो गणपती बाप्पा. म्हणजे मोदक म्हणजे महारस आहे. तो वेदांतातून परमानंद प्रगट करणारे वेदवाक्य आहे. आणि त्यातून मिळालेला परमानंद आहे, त्याचं आनंदाचं रूप म्हणजे मोदक आहे. आणि मोदक तो हातात घेऊन मिळवतो, त्याला तो वास जास्त आवडतो.
हो माऊली, सगळ्यात प्रिय वेदांत आहे. खरंच आहे माऊली, सगळ्यात श्रेष्ठ वेदांत. हो. आणि एक सांगते आता, मोदक निघाला विषय ऐका. दुसरी एक माहिती सांगते तुम्हाला, आठवण आली. तर माझा तो विषय नाही सांगण्याचा. त्यांच्याकडे उजव्या सोंडीचा गणपती आहे यांच्या घरात. उजवी सोंड, डावी नाही, उजवीकडे. तर तो गणपती जास्त करून घरात कोणी ठेवत नाही. पण ज्याला काही ऍड्रेस का नाही ते काही म्हणतात, बरं तरी ठेवला तरी ऐका. तर त्या गणपतीला दुर्वा नाही व्हायला तर तो घरात कोप करतो, काही विघ्न आणतो, काहीही. बापरे. हो. म्हणून त्या गणपतीला दुर्वा आणि गुळाचा मोदक जर ठेवला तर तो तुम्हाला प्रसन्न होतो, विघ्न आणत नाही. नाहीतर तो तुम्हाला चौक देत नाही कुठल्या संकटात, कधी ना कधी, रोज नाही. पण जे तुम्हाला सुख यायचं ते सुख येत नाही, ते विघ्न आणते. म्हणून तो गणपती ठेवताना काळजीपूर्वक ठेवावं लागतं, सवळ बाळगावं लागतं. ओळख तुझ्या चालत नाही. त्याला रोज गणपती गुळाचा मोदक दाखवून त्याला दुर्वा व्हायली आणि लाख फुल व्हायला तर तुम्हाला तो काय म्हणेल ते देतो. साष्टांग दंडवत माऊली. बापरे. आता गणपती बाप्पा आला पण सांगितलं. हो माऊली. कळाला? हो माऊली. हो हो. चला. एक मिनिट. आता 12 तो आली 12. ऐका. एक हाती दंत, एक हातात दंत आहे त्याच्या, जो स्वभावता खंडित, एक दात अर्धा तुटलेला आहे आणि एक पूर्ण आहे. तो दात कसा खंडित ते सांगणार तुम्हाला, ऐका आता. तो स्वभावता खंडित, तो बौद्ध मत संकेत वार्तिकांचा. हे वार्तिक कार्य तर बौद्ध मत आहे. बौद्ध मताचं मत खंडित आहे कारण त्याने आत्मा शून्य मांडलाय. शून्य म्हणजेच आत्मा आहे. त्या बौद्ध मताचं शून्य रूप आहे, शून्याला आत्मा मांडलाय. त्या मताचं खंडन आहे कारण शून्य आत्मा होऊ शकत नाही. क्षणिक क्षणिक आत्मा आणि शून्य मांडलाय. आत्म्याला क्षणभर मांडते, ते पुन्हा नाही राहत असं मांडले त्यांनी. त्यांचं मत असं खंडित आहे, ते वेदाला मान्य नाही. म्हणून त्याचं त्या दाताचं खंडन केलं. दात तुटलेला आहे, तो अर्धवटे पूर्ण नाही, त्याचं खंडन तुकडा पाडलाय. तो गणेशाचा अर्धा दात आहे आणि पूर्ण एक दात आहे, असं त्याचं गणेशाच्या रूपाचं वर्णन आहे. बौद्ध मत संकेत वार्तिकाचा, जे स्वभावता खंडित. बौद्धाचं मत आत्मा क्षणिक आहे, शून्य आहे, त्यांचं मत आहे, त्याचं खंडन केलं. आत्मा क्षणभर नसतो, अखंड येतो, त्याचा नाश नाही. तुम्हाला विचारसागरमध्ये कळेल त्याचं मत, पुन्हा मी सांगेल. आता आपण 13 कडे येऊ. मग सहजे सत्कारवाद, हे 5 वार्तिकारवाद. कुणाचा काय वाद, कुणाचा काय वाद. मग सहजे सत्कारवाद. सत्कारवाद म्हणजे त्यांना सांख्यानं प्रकृती पुरुष सत्य कसे मानली, जगत सत्य तो कसं दिलं, कुणाचं काय मत आहे. कुणी सत्य मानलं जगत, कुणी मिथ्या मानलं, कुणी प्रातिभासिक मानलं, कुणी क्षणिक मानलं. असं नाना 6-7 प्रकारचे नाना मत येतं. पण शेवटी त्यांना वेदांताला अनुसरून बोलले आणि त्यांचे काही काही मत वेदाला अनुसरून झाले. म्हणून त्यांचा 6 वार्तिकार ते 6 भुजा बनले गणेशाचे. षडदर्शनी मणिपती, षडदर्शनी मणिपती ऐदे अति. पुढे गोवे लक्षात ठेवत जावं, ज्ञानेश्वरी जास्त वाचत जावं. ऐका. मग सहजे सत्कारवाद, जो गणपतीचा 5वा जो हात आहे तो सत्कारवाद आहे. तो पद्मकर वरद. वरद म्हणजे आशीर्वाद, पद्म आणि कर, कर म्हणजे हात आहे. तो गणेशाचा 5वा हात सत्कारवादानं प्रगट झालेला, सगळ्याला तो आशीर्वाद देणारा आहे. अभय. एक मिनिट. तो पद्मकर वरद, तो वरद म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी हात त्यांचा उंच वर आहे. धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध. त्याला काय होते आता, दुसऱ्या हाताने काय होतं ऐका. धर्माची प्रतिष्ठापना करणारा, तो आशीर्वाद देणारा हात आहे. धर्माची प्रतिष्ठापना म्हणजे जे वेदानं सांगितलेलं भगवंताचं सच्चित रूप आहे, हा धर्म आहे. आणि ते गोधान हृदयात त्याची प्रतिष्ठापना होती त्यांच्या कृपेच्या आशीर्वादानं. कारण गणेश बाप्पा आहे बुद्धिदाता आहे. त्या बुद्धीत जर तो भगवंत कळाला तर त्यांचा 5व्या हाताचा आशीर्वाद मिळाला.
बापरे. किती छान आहे माऊली. आपण तिने सांगितलंय तो पद्म कर वरद. पद्माने कर, कर म्हणजे हात हात. आणि वरद म्हणजे आशीर्वाद. त्यांचा 5वा हात सत्कार वादरूपी वार्तिकारांचा आहे. त्याला कुणी जगताला सत्य मान्य, कुणी मिथ्या मानला, तो सत्कारवादी आहे. तो 5वा शास्त्रकार आहे. आणि त्याचा गणपतीचा हात आहे, तो 5वा आहे. आणि तो आशीर्वाद देण्याला सदावरी आहे. तो भक्ताला आशीर्वाद देतो. तो कोणचा? तर ऐका, धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभय हस्त. त्याला भीती नाही जन्ममृत्यूची. तो हात तसा आहे, हस्त अभय. अभय आणि भय, जन्म मृत्यूचं भय असणारा भेदाते कर्माते देहाते. त्या जन्म मृत्यूचं भीती आहे. पण ज्याला देहाला सोडून, वृत्तीला तोडून, भेदाला सोडून जो परमात्म्यामध्ये बुद्धीला प्रवेश करायला लावतो आणि बुद्धी सच्चिदानंद पदावर येऊन सच्चित रूप बनती. आणि हा वेदाचा धर्म आहे की जीव हा सच्चित आनंदच आहे आणि त्याच्या विरुद्ध असं जड दुःख रूप नाहीच आहे. पण आपण असं जे आहे म्हणतो, जे नाही त्याला आहे केलं असं ते. जड म्हणजे देह आहे, त्याला माझं म्हणतो आणि दुःख भोगतो. असं जड दुःखाचा परित्याग करणारी व्यक्ती आणि सच्चिदानंद धर्म प्रतिष्ठापना हृदयात करणारी बुद्धी गणेशापासून मिळती आणि त्याला अभय मिळतं. तो त्यांचा हात आहे, अभय हस्त. ते तुम्हाला अभय देतात. असे आमच्याकडे जप आहे. खूप सुंदर माऊली. बापरे. साष्टांग माऊली. मोठी मोठी. छान समजून सांगितलं ताई, छान समजून सांगितलं म्हणलं. आहे समजून नाही, छान येतच आहे. सांगायला मौलिक बोलत. आपल्याला काय येतं बेटा, कशाचं काय? मिनिटात चंचलता, मिनिटात शांत, मिनिटात बडबड बडबड. मिनिटाचं तुमचं कधी कमी खाली असतं होतं, ते प्रत्येक जीवाचं असतं. पण त्यामध्ये जेव्हा हा धर्माचा मार्ग मिळतो, महात्मा तुम्हाला भेटतो, वेदांत तुम्हाला कळतो, तर तुमचं भाग्य उजाड येतं आणि ते सगळे हालचाल जाती निघून. अजून एक सांगते अजून तुम्हाला की जेव्हा प्रकृतीमध्ये नाना रोगाचं आमंत्रण सुरू होतं तर तुम्ही सावध व्हा. कारण तुमची बुद्धी स्थिर नाही, तर तुमचा अधिकार कमी पडला, तुमची तपश्चर्या कमी झाली. कारण जिथं एक साधना ज्ञानाची परिपक्व असती, तपश्चर्या महान असती, तिथं भगवंत प्रकृतीला सांभाळत असतो. आपण कमी पडल्या भगवंत काय करत नसतो. मी काय बोलते ते? हो माऊली. म्हणून हो माऊली. त्याला म्हणायचं बाबा तुझ्या प्राप्तीसाठी ह्याला नीट ठेव. आता जर कुणी खोकलत असेल तर मरणांत वेदना होतात त्याला. खो 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 ठो 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 ठो. काय ते अभ्यास करील आणि काय त्याचं मन स्थिर राहील सांग. हो माऊली. कोणाला तापाची डोकं दुखतं, कुणाला उलट्याच होतात, कुणाला बीपीचा त्रास होते, कुणाला शुगरची धास्ती असती. सांगा बरं, धास्तीमध्ये ही स्थिरता आहे का? बोला बरं. नाही माऊली, अस्थिरच असते मन माऊली. तुझ्याकडे गेली ती म्हणजे मी बॉडी तपासण्या केल्या, हे म्हणतो मी तपासण्या केल्या, मी अजून घाबरते. पण एक सांगायचं, देखावे एक तव सुई मला तोची झंडा दंड सरळ चेत परमानंद केवळ महासुखाचा. जेत परमानंद केवळ महासुखाचा. चुंडादंड म्हणजे गणेशाची जी सोंड सरळ आहे, तो दंडासारखे आहे, तो परमानंद केवळ आहे आणि तो महासुख देणारा आमचा गणपती आहे. कारण तो परमात्म्यात येणाऱ्या संकटाचा नाश करणारा आहे, सुख करता आहे. म्हणून तो परमानंदाचा गाभा आहे. आमच्या गणेशाचा आकार असा सोंड. किती छान माऊली. परमानंदाचा गाभा. खरंच सरळ सोड ते अडचणीचं हे करते. संडा दंडू सरळ तेथा विवेक तव सुविमळ. विवेक म्हणजे काय? ऐका, एका बघा आमच्या गणेशाकडं. काय बघ कसं बघायचं? विवेक रूपानं. आत्मा आणि अनात्मा कसा 2 रूपानं कसं वेगळा वेगळा केलेला आहे. विवेका तव सुविमळ. सु उत्तम आहे, विवेक सर्व विवेक उत्तम असेल तर बुद्धीला कळतं की खरं काय खोटं काय, मी काय ते काय, आत्मा काय अनात्मा काय, सुख काय दुःख काय.
शाश्वत काय अशाश्वत काय जेव्हा तिला कळतं तर त्या विवेकाच्या माध्यमातून शक्तीतून ती खऱ्याकडे जाती. त्याला म्हणलं सुविमळ. ती बुद्धी कशी झाली? सुविमळ. किती छान शब्द, सुविमळ. मस्त. देखा विवेक तव सुविमळ. गणेशाची सोन म्हणजे विवेकानं नटलेली विवेक, त्याचे सोंड आहे. आणि तो विवेक म्हणजे खरं आणि खोटं सांगणारी ती सोंड आहे. आणि ती सरळ आहे. आणि ती सरळ म्हणजे जो ब्रह्मानंद केवळ महासुखाचा, ती सरळ बुद्धी गणेश भगवंताकडे नेती. आणि ते महासुख तुला बघायला भेटतं. आणि ती बुद्धी परमात्म्याकडे आत जाती, खोट्याला सोडून देती. हा अनात्म्याला सोडणारा आणि आत्म्याला धारण करणारा हा विवेक आहे. तो सोंडीच्या रूपाने सरळ आहे. आणि ती सोंड म्हणजे परमानंदाचा एक गाभ आहे. ती आमच्या गणेशाची सोंड आहे. आमच्या असं गणपती बाप्पाचं रूप आहे. असं पूजा करताना कळावं लागतं. कळतं का कधी? नाही माऊली. नाही. किती छान वर्णन आहे सोंडेचं. कधीच कळालं नव्हतं. ऐका तुम्ही. देखा विवेक तव सुविमळ. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, पूजा केली तर विवेक संतांची भेट होते आणि विवेकाला ची जागृती होती. बुद्धीला विवेक, बुद्धीमध्ये विवेकाचा जन्म होतो. खरं आणि खोटं तिला जाणता येतं. खोट्यातून ती बाहेर येते, खऱ्यामध्ये प्रवेश होतो आणि खरं तिच्या आत असतं. आत परमात्मा आहे आणि ती बुद्धी सरळ आत जाती. तशी आमच्या गणपतीची सोंड सरळ आहे. आणि ती सोंड म्हणजे परमानंद केवळ आहे. परमानंद जे महासुख आहे. महासुख म्हणजे गणपतीचं रूप आहे. आणि गणपती बाप्पा महासुख देतात पण त्याची पूजा आरती करून आमच्या ग्रंथाला आरंभ आहे. असं आमचे माऊली बोलतात. खूप सुंदर माऊली, खूप छान सांगितलं. कोटी कोटी प्रणाम. काय सुंदर सांगितलं. बापरे. किती छान आहे ज्ञानेश्वरी. एक एक शब्द रत्न येतो. आणि माऊली कसं बोलायले. किती छान बुद्धी जागी व्हायली. सांगा बरं, किती आनंद तयार होतो. पण इथं काय पैसा आहे का काय आहे सांग? काहीच नाही माऊली. छान. खरंच माऊली, किती छान. एक शब्द किती सुंदर, किती सुंदर आहे. हो. परमानंद महासुखाचा किती छान दिले. जेठ परमानंद केवळ महासुखाचा. जे महासुख संपत नाही, विषय सुख थांबत नाही, सुख ते टिकतच नाही आणि हे संपतच नाही, म्हणून महासुख आहे. काय वर्णन केले गणेशाचं. पायाला त्या पोटाला फुलं व्हायले, हार घातला, झालं पूजा केली की बाई म्हणती येळाची पुढाई झालं. मोकार पुन्हा हिंडायला, घर पुसायला, बाहेर आपल्याला आयुष्य दिले तर त्याच्यातून मोक्ष मिळवायचा आहे. आणि आपल्याला हे वैभव दिले ते दान धर्म करायचे, 5 बोटाने खाऊ करायचे, हाताने पैसा अडकायचा, हाताने ग्रंथ धरायचा, चिंतन करायचं. 2 तास 3 तास अभ्यास करावा, चिंतन करावं. तिथं वॉकिंग पाहिजे, व्यायाम पाहिजे. ज्ञानदेव तुका. एक ऐका, बोलू नका कोणीच.